राजीव गांधी नगरच्या खराब रस्त्यावरून जनस्वराज्याच्या सादिक पठाण यांचा इशारा, 4 दिवसात काम न झाल्यास महापालिकेसमोर तीव्र आंदोलन। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 4 अंतर्गत वॉर्ड क्रमांक 5 मधील राजीव गांधी नगर येथील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। परिसरातील नागरिकांनी जनस्वराज्य पक्षाचे पदाधिकारी सादिक पठाण यांच्याकडे रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली। नागरिकांच्या विनंतीनंतर सादिक पठाण यांनी संबंधित रस्त्याची पाहणी केली। रस्त्याची झालेली दुरावस्था पाहून त्यांनी संताप व्यक्त करत महापालिकेच्या बांधकाम विभाग तसेच आयुक्तांकडे तातडीने मुरुम टाकून रस्ता वाहतुकी योग्य करण्याची मागणी केली। पुढील 4 दिवसात रस्त्याचे काम सुरू न झाल्यास महापालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। यावेळी सादिक पठाण यांनी परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवून दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित नगरसेवकांचाही निषेध नोंदवला। निवडून आल्यानंतर मतदारांना वाऱ्यावर सोडणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता तरी जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान खराब रस्त्यामुळे वाहनचालक, पादचारी, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। त्यामुळे महापालिकेने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातून होत आहे। नमस्कार, मी सादिक पठाण, जनस्वराज्य शक्ती पक्ष अल्पसंख्याक सेलचा मिरज शहर अध्यक्ष। सध्या मी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधील जुना ढवळी रस्ता राजीव गांधी नगर परिसरातील रस्त्यावर उभे आहोत। त्यामागील कारण असे आहे की सदर भागातील नागरिकांनी आम्हाला रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करून आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता करून द्यावा व महानगरपालिकेकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली असता आज रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलो असता तर सदर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था पाहून आम्हाला सुद्धा मनाला एक चटका लागलेला आहे। कागदोपत्री 30-30 फूट असलेला रस्ता प्रत्यक्षात 10 फूटसुद्धा नाही केलेला नाही आहे आणि त्यातून अवजड वाहन व बैलगाड्या जाऊन सदर रस्त्यावर खड्डे व चिखलमय होऊन सदर भागातील नागरिक यांचा तोल जाऊन गाड्या पडून दुखापत होत आहे। तरी महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी मोठमोठे आश्वासन देऊन आणि ह्याच मताच्या जोगव्यावर निवडून येऊन बँक बॅलन्स वाढवणाऱ्या नगरसेवकांनी ह्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मी त्यांचा जाहीर निषेध करतो व येणाऱ्या काळात हे नागरिक तुम्हाला दरवाजासमोर सुद्धा उभं करून घेणार नाही याची मी गवाही देतो। आणि महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम यांनी व बांधकाम विभागाने सदर रस्त्याचा काम लवकरात लवकर मार्गी लावावा, अन्यथा आम्हाला जनस्वराज्य शक्ती पक्षातर्फे न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करावे लागेल। कृपया याची नोंद घ्यावी।